गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. सद्गुरु काकांना नमस्कार करतो. सद्गुरु रूप असलेल्या श्रोत्यांनाही नमस्कार करतो. श्रोत्यांना वंदन करण्याचं मुख्य एक कारण असं आहे, तो आज माझ्या मनात विचार आला की या सर्व श्रोत्यांमुळे मला हरिपाठाचं चिंतन करायला मिळालं. त्यावर श्रोते कदाचित असा प्रश्न विचारू शकतात की पूर्वी तुम्ही हरिपाठाचं चिंतन केलं नव्हतं काय? तर ते मी केलं होतं, पण ते मी माझ्यापुरतं केलं होतं आणि माझ्यापुरतं करताना ते अतिशय थोडक्यात केलेलं होतं. त्यामुळे हरिपाठात ज्ञानदेवांचं जे मनोगत आहे ते मनोगत मला मात्र ज्या प्रमाणात कळायला पाहिजे त्या प्रमाणात कळलेलं नव्हतं. पण आता हे सांगण्याच्या निमित्ताने, चिंतन मांडण्याच्या निमित्ताने जेव्हा मी वेगळ्या पद्धतीने अभ्यासाला बसतो, काही ठिकाणी नोट्स काढाव्या लागतात आणि मग संतांची म्हणणी ही सगळी ऐकून, म्हणजे काही जणांनी लिखाण केलेलं आहे की माझे सद्गुरू श्री शंकर महाराज खंदारकर, अजय गुरु, बाबाजी महाराज पंडित, त्यानंतर डॉक्टर श्री गुरु काका, अशा पद्धतीने जो एक विचारधारा माझ्या पुढे येते आणि ती त्यांची विचारधारा मांडण्याचा मी एक प्रयत्न करत असतो. आणि अशा रीतीने ती विचारधारा एकदा पक्की झाली की मग मला माझ्या आनंदाकडे जाण्याचं जे काय विचारधारा जी आहे ती माझी सहज पूर्ण होते. आज आपण अभंग क्रमांक 2चं चिंतन करणार आहोत आणि दुसऱ्या क्रमांकाचा अभंग असा आहे, चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिसी गाती, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मना, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. आता या अभंगाचं जे काय मुख्य विचारधारा जी आहे, म्हणजे या अभंगाचा अभ्यास केल्यावर मला काय मिळालं पाहिजे, तर भरला घनदाट हरी दिसे ही जी काय ज्ञानदेवांची अवस्था आहे ती अवस्था मला कळली पाहिजे, म्हणजे ती अवस्था मी भोगली पाहिजे. अशा पद्धतीने पुन्हा भोगली पाहिजे. यामध्ये तुम्ही कदाचित मला म्हणाल की आत्मरूप अवस्था ही भोगता येते का? तर ती वेगळेपणाने भोगता येत नाही, हा त्यातला विचार आहे. आवाज कमी येतोय का? हॅलो, होय, आवाज कमी येतोय. खूप कमी आहे का? नाही, साधारण आहे, पण नेहमीपेक्षा कमी येतो. बर, आता व्यवस्थित येतोय का? होय, हा, आता व्यवस्थित येतोय ना? हा, तर तर ती अवस्था मी भोगली पाहिजे. म्हणजेच या शब्दाचा अर्थ, अवस्था ही वेगळेपणाने भोगता येत नाही अशी गोष्ट जरी असली तरी अवस्था भोगल्याचे परिणाम मला मात्र माझ्या अंतःकरणावर दिसतात, ते मला कळून जातं. आता हा जो विचारधारा आहे, ही जी या हरिपाठाची विचारधारा आहे, त्याच्याविषयी जरा थोडंसं एक चिंतन केलं पाहिजे. हे 4 चरण आहेत, पण ह्या चार चरणांचं एक सुरुवातीला थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न करून घेऊया की ब्रह्म जाणणे हा वेदांचा विषय आहे. म्हणजे ब्रह्म होऊनी अनुभवावे असं जे काय श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामी, ते जे म्हणतात ते मला कळलं पाहिजे. मग इथे हरिपाठामध्ये काय केलेलं आहे, त्याच ब्रह्माला हरी या नावाने संबोधित केलेलं आहे. म्हणजे हरीच ब्रह्मरूप आहे असं सगळं काय चिंतन जे आहे ते मागच्या अभंगात त्यांनी सिद्ध केलं. म्हणजे 4ही वेदांचं, कारण चहुवेदी जाणं शाही शास्त्री कारण, मग 4ही वेदांचं तात्पर्य काय आहे? वेदांचं तात्पर्य म्हणतात की जीव ब्रह्मैक्य ज्ञानात आहे. तो विषय घेऊया पुढं, त्याचा अभ्यास जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा. पण इथे हरीच ब्रह्मरूप असेल तर मग काय आहे, 4ही वेदांचं तात्पर्य हरिरूप होण्यातच आहे हे ज्ञानदेवांनी सिद्ध केलेलं आहे आणि ते मला कळलं पाहिजे. आणि ते जर का कळून घ्यायचं असेल तर श्री ज्ञानदेव मला म्हणतात की हरिनाम हेच त्याचं साधन आहे आणि हरिनामस्मरणाने आपली चित्तवृत्ती शुद्ध शांत होते आणि अनुक्रमे मी त्या हरीचा विचार करू शकतो. एक हद्दीपर्यंत एका हरीचा विचार केला पाहिजे आणि तो हरीचा विचार मी केला
की मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. म्हणून ते ध्रुवपद जे आहे हरिपाठाचं, की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, तर असं शुद्ध पुण्य गोळा करण्याचं काम हरिनामस्मरणाच्या निमित्ताने मी सतत केलं पाहिजे. मग यासाठी काय आहे तर हरिनाम अखंड हवे. कारण इथे काय म्हटलेलं आहे की मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. तू काय कर, एक विश्लेषण कर, श्रवण कर, पण श्रवणाचं मनन कर, मननाचं निधिध्यासनात रूपांतर कर. या भूमिका आपल्याला पुढे मांडल्या आहेत. मग तुला हरिनाम अखंड पाहिजे अशी जर का भूमिका श्री ज्ञानदेवांची असेल माझ्या बाबतीत, तर मग सगळे व्यवहार केल्यानंतर, योग्य पद्धतीने सगळे व्यवहार केल्यानंतर, नोकरीवर मी आहे, मला नोकरीत हरिनाम घेता येत नाही, मान्य आहे, पण सुरुवातीला पाऊल टाकताना नोकरीच्या दारात तिथे हरिनामाने सुरुवात कर. जेव्हा एखादा व्यवहार थोडासा मिळेल वेगळा, म्हणजे विचार करायला वेळ मिळेल, तेव्हा तू हरिनामाचा विचार कर. त्यावेळी तू इतर गोष्टींमध्ये तू मन घालू नको. वाया तू दुर्गमा न घाली म्हणा. म्हणजे काय आहे की तू तुझं मन दुसऱ्या ठिकाणी घालवू नको. म्हणून इथे काय आहे की त्या हरिनामस्मरणाने हरिचिंतन करायला मिळतं. हरिचिंतने अन्न सेवित जावे, तसंच हरिचिंतने व्यवहार करीत जावे. मग अशा पद्धतीने मी हरीच्या चिंतनात, हरीच्या नामस्मरणात व्यवहार केला तर तो हरीला अर्पण होतो. आणि असा हरीला अर्पण झालेला व्यवहार हरीला आवडतो. आणि मग हरी आनंदरूप मला करण्यासाठी सर्व काही मटेरियल जे आहे, म्हणजे सद्गुरूंपासूनचं जे काय सगळं विचारधारा आहे ती माझ्या पुढे आणून ठेवतो. ही भूमिका आहे. म्हणून इथे प्रत्येक ठिकाणी ही हरिदृष्टी विकसित होणं ही माझ्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायात भगवंतही म्हणलेत की माझी बुद्धी व्यवसायात्मिका पाहिजे. आता व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे सत्वगुणाची बुद्धी, नंतर हरिनामस्मरण करण्यासाठी केलेल्या निश्चयाची बुद्धी, ही जी बुद्धी आहे ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे. तिथे संशय नाही आहे. आपल्यामध्ये काय आहेत, अनेक संशय आहेत. ते सगळे संशय दूर करण्याचं काम हे हरिनामस्मरण करतं. ते संशय निवृत्त कसे करायचे याची बुद्धी मला हरी देतो. आणि मग ते संशय सगळे निघून जातात. आणि अशा पद्धतीने हरिनामस्मरण अनुक्रमे मला मोक्षापर्यंत घेऊन जातं. ही भूमिका माझ्या लक्षात येते. मग आता माझं माझ्या मुलांवर प्रेम असतं, संपत्तीवर प्रेम असतं, माझ्या घरावर प्रेम असतं, पण माझं नामावर प्रेम असत नाही. असं का? कारण का माझा जन्मच मुळात अज्ञानातनं झालेला आहे की मला काही कळत नाही. म्हणजे वासना शिल्लक राहिली, आणि वासना शिल्लक राहिली म्हणून मला हा जन्म प्राप्त झाला. आणि जन्म प्राप्त झाल्यावर पूर्वपुण्याई जर असेल तर हरिनामाचं जे काय चिंतन आहे ते मला कळतं. म्हणून इथे काय आहे, माझ्या जीवनावश्यक याद्या ज्या आहेत, म्हणजे जीवनावश्यक गोष्टीच्या याद्या की ज्या सरकारने ठरवलेल्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्याच्यामध्ये नाम ही एक जीवनावश्यक वस्तू आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. आणि नाम जर का जीवनावश्यक असेल तर जरी ते 4थ्या क्रमांकावर असेल तर हळूहळू ते प्रथम क्रमांकावर येतं. आणि मग अन्न वस्त्र निवारा ही 2nd, 3rd, 4th अशी एक कॅटेगरी तयार होते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, नामाला आपल्या यादीमध्ये वरचं स्थान दिलं पाहिजे. आणि वरचं स्थान दिल्यानंतर मग ते जे नाम आहे ते मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जातं. हा त्यातला विचार आहे. म्हणून तोच हरी सर्वांमध्ये व्यापून आहे, जीव शिव समा या पद्धतीने सांगितलं आहे. आणि मग पुढे म्हणतात वाया तू दुर्गमा न घाली म्हणा. म्हणून तू दुर्गम साधनांच्या मध्ये ते साधन करण्याच्या फंदामध्ये पडू नकोस. तू तुझ्या आनंदाशी एकरूप होशील. ही भूमिका या 3ऱ्या चरणाच्या निमित्ताने मांडली. आता एक आणखी विचार मनात येतो की आपल्याहून जे भिन्न असतं ना त्याच्यावर फार अपरिमित प्रेम मी करतो. म्हणजे माझ्या मुलांवर, माझ्या संपत्तीवर आत्ताच तो विषय मांडला. पण मी आणि हरी, आता त्यातला मुख्य विचार काय आहे, मी आणि हरी दोघं जण एकरूपच आहोत. अभिन्नता आहे दोघांमध्ये. आणि मी सतत मला सुखाकडे जाण्याची भाषा बोलत असतो. याचा अर्थ मी हरिरूप होण्याचीच भाषा बोलत असतो. पण काही केल्या मी आणि हरी दोघं एकरूप आहोत. आणि त्याचा शोध घेणं हेच खरं माझ्या जीवनाचं साधन आहे. तेच खरं माझ्या जीवनाचं ध्येय आहे. हे मला काही केल्या कळत नाही. म्हणून इथे नाम घेणारा मी, आणि ज्याचं नाम घेतोय तो नामी, म्हणजे तो राम म्हणूया, तो विठ्ठल म्हणूया, या सर्वांमध्ये अभेद आहे.
पण अभेद आहे हे मला कळत नाही. त्यावेळी संत श्री गुरु विठ्ठल काय म्हणतात की बाबा रे ठीक आहे, विसरलास ना ठीक आहे, पण मी तुला आठवण करून दिली ना आता. मग मी तुला आठवण करून दिली तर ती आठवण तो अत्यंत प्रेमाने मला करून देतो आणि मग ती आठवण करून दिलेली मी पुढे विकसित केली पाहिजे. आणि ही जर का विकसित केली तर मग काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून इथे सत्य स्वरूप सांगणारे, माझं स्वरूप हे हरीचं खरं स्वरूप जे आहे ते आणि मी एकरूपच आहे. तुम्ही म्हणाल मग सगुण रूप खोटं आहे का? तसं नाहीये, तेच हरीचं खरं स्वरूप आहे अशी भूमिका अंतःकरणात धरून मी अभ्यास केला पाहिजे. आणि तो जर का अभ्यास केला तर माझ्या लक्षात येतं नाम, नामी आणि मी यांच्यामध्ये अद्वैतच आहे. हा अद्वैत खेळ जो आहे किंवा हा जो सगळा अद्वैत विलास जो आहे की तो श्री ज्ञानदेवांनी त्यांच्या अमृतानुभवात मांडलाय, तो मला एन्जॉय करता येतो. इथे प्रत्येक गोष्ट मला आनंदाने स्वीकारता येते. नवे नवे स्वीकारण्याला ते इतकी सहजता आलेली असते की तिथे सुखदुःखे समे कृत्वा ही भूमिका सहजच होऊन जाते नामाच्या निमित्ताने. आणि ती जी काय नामस्मरणाची भूमिका आहे ती श्री ज्ञानदेव आपल्या हरिपाठात समजावून सांगतात. मग मला काय करायचं, तर मला विषयांकडे जायचं नाहीये. मुख्य विचार काय आहे, नाम घेतो वैखरी चित्त धावे विषयांवरी. अशा पद्धतीने चालणार नाही की वैखरी वाणीने मी नाम घ्यायचंय, पण नाम घेताना माझं लक्ष त्या नामावर असलं पाहिजे. की मी नाम घेतो पण माझी अंतःकरण वृत्ती मात्र काय होऊन जाते, ती विषयांमध्ये रमून जाते. आणि विषय काय करतात, विषय मला बांधून ठेवतात, ते बंधनात टाकतात. म्हणून चित्त विषयांवरचं कमी करायचं असेल तर नामावरची दृष्टी वाढवली पाहिजे. म्हणजे ते नाम मी कानाने ऐकलं पाहिजे. त्या नाम घेणारी जी काय वृत्ती आहे, ज्याचं नाम मी घेतो आहे त्याची मूर्ती माझ्या पुढे आली पाहिजे. किंवा जागृतीत मी जर का नामस्मरण करत असेल तर त्या विठ्ठलाची जाणीव मला प्रत्येक मूर्तीमध्ये, म्हणजे प्रत्येक समोर असलेल्या जीवामध्ये, जीवमूर्तीमध्ये ती आहे अशी भूमिका ठरवून घेतलं पाहिजे ना. आणि ते जर का घेतलं तर मग काय होतं, विषय जो झाला त्यांचा नारायण, त्यांचा म्हणजे माझा व्हायला पाहिजे. इथे विषय जो आहे तो नारायण रूप होऊन जातो. आणि मग काय आहे, हे विषय मिळवण्यात इतके कष्ट आहेत, इतके काबाड कष्ट मी करतो, पण ते नाम सोपे रे असं सांगणारे ज्ञानदेव म्हणतात. ते सोपं नाम काही माझ्या वैखरी वाणीत येत नाही. ते पुन्हा परापश्चंती म्हणजे परावाणीपर्यंत जात नाही. ते मध्यमातनं याच्यातनं ते शेवटी परावाणीपर्यंत म्हणजे बेंबीच्या देठापर्यंत जात नाही. काही केल्या ते म्हणूया तिथे जाऊन ते रुजत नाही. आता हे रुजवायला पाहिजे. आणि रुजवायला पाहिजे असेल तर नामाविषयी प्रेम निर्माण करून नाम घेतलं पाहिजे. प्रथमतः कृत्रिम प्रेम असतं, नंतर हळूहळू त्याच्याविषयी प्रेम तयार होतं, असं मला सहज कळून जातं. म्हणून आपल्याला नामाचं महत्त्व सांगताना हरिपाठामध्ये नामाचं परोक्ष ज्ञान आपल्याला होतं शब्दांच्या स्तरावर. हळूहळू मी हरी नामस्मरणाला सुरुवात करतो आणि मग त्या हरीचं मला प्रत्यक्ष दर्शन होतं. आणि मग पुढे शेवटचं जे चरण आहे, भरला घनदाट हरी दिसे, हे मला कळून येतं. हा सरळ अर्थ आहे. आता हा याचा विचार जो आहे ना, तो आपण थोडा डिटेलमध्ये करणार आहोत. आणि त्यातलं पहिलं चरण जे आहे, चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण 18ही पुराणे हरिसी गाती. आता चहुवेदी 4 वेद. आता 4 वेद जे आहे, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद. आता हे 4ही वेद जे आहेत त्यांचे 2 भाग आहेत. पहिला जो भाग आहे तो कर्माशी निगडित आहे, म्हणजे ब्राह्मण कर्माशी निगडित आहे. आणि जो शेवटचा अंतिम भाग आहे ना, त्याचा ना आपला संबंध आहे, त्याला उपनिषद असं म्हणतात. मग आता जी काय उपनिषद आहेत, त्या उपनिषदांचा विचार जो आहे ना, तो खऱ्या अर्थाने साधकाचा विचार आहे. आणि उपनिषद शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घेतला तर लक्षात येतं की ब्रह्मविद्या असा एक त्याचा अर्थ आहे. मग ती ब्रह्मविद्या मला त्या उपनिषदांमध्ये सांगितली असेल तर ब्रह्मविद्येमध्ये एकच गोष्ट सांगितली आहे की तोच हरी काय आहे, एक माझ्या अभ्यासाचा विषय आहे, म्हणजे हरी म्हणजे ब्रह्म. मग तो हरीच जर माझ्या अभ्यासाचा विषय असेल तर मला हरिरूप होण्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे. म्हणून इथे काय आहे, वेद जरी त्रिकांडात्मक असले, म्हणजे कर्म उपासना नाम त्याच्यामध्ये सांगितलेलं असलं तरी सुद्धा काय आहे, आपल्याला त्या हरीलाच जाणायचंय ही भूमिका लक्षात आली पाहिजे. आपल्याला श्री जे हंसराज स्वामी आहेत
ते मला काय म्हणतात त्याचा विचार मी करायचा प्रयत्न केला पाहिजे. हंसराज स्वामी म्हणतात, चहुवेदांची वाक्यचार याचा अर्थ एक साचार, की जीवब्रह्मैक्य निर्धार अंगी बाणे. आता इथे चहुवेदांची वाक्यचार, आता ते महावाक्याच्या निमित्ताने त्यांनी चिंतन मांडलेलं आहे. मला अगदी मान्य आहे. तुम्ही म्हणाल महावाक्याचं चिंतन हरिपाठात आहे का? आहे. आणि ते कुठे आहे ते मी सांगेन. म्हणजे या हरिनामस्मरणात महावाक्याचं चिंतन आहे तेही मी सांगेल. पण वेदांचा मुख्य विषय काय आहे? चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण. म्हणजे याचा अर्थ चारही वेद आणि साही शास्त्रांचा विचार एकच आहे, की त्या हरीला जाणं, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाला जाणं. आणि ते जर ब्रह्म मी आहे असं मी जाणलं तर मग मला परत परत पुन्हा हरीची भक्ती करण्यासाठी इथे या तलावर म्हणजे पृथ्वी तलावर यावं लागत नाही. किंवा मग माझ्याकडनं असंही म्हटलं जाऊ शकतं, या शब्दाचा अर्थ तुकाराम महाराजांनी तसं म्हटलेलं आहे, की तुम्ही काय करा भगवंता, पुन्हा आम्हाला गर्भवास द्या, कारण आम्ही भक्तीचा आनंद भोगलेला आहे, तो आनंद आम्ही परत परत भोगू. पण इथे काय आहे, की तो जो गर्भवास तुकाराम महाराज म्हणतात तो आम्हाला चालेल, तो मुक्त होऊन बोलल्याचा विचार आहे. मला असं मुक्त होऊन बोललं, मला गर्भवासात घाला, तर मग गोष्ट वेगळी आहे. कारण का गर्भवास मिळणारच नाही. म्हणून हरिभक्ती ही आहे ना, ही एकदा तरी या जीवनामध्ये पूर्ण केली पाहिजे. आणि ती पूर्ण झाली तर मग काय आहे, मला माझ्या आनंदाकडे जाता येत. म्हणून हे कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग, मग हे तीनही मार्ग कोणी निर्माण केले? हे तीनही मार्ग हरीनीच निर्माण केलेले आहेत. मग हरीनीच निर्माण केलेले असतील तर मग कर्माने मी त्या आनंदाकडे जाण्याचा विचार का करू शकत नाही? मग कर्म मी हरीला अर्पण करावं, अशा पद्धतीने मी हरीचा योग साधावा. नंतर उपासनेचा विषय माझ्या हरीचा असावा. अशा पद्धतीने उपासनेचा आश्रय, उपासने मिळणं निराश्रय. मग प्रत्येक वेळी ध्यानाच्या निमित्ताने घडणारी उपासना, किंवा नामाच्या निमित्ताने घडणारी उपासना, किंवा एखादा विचार की प्रत्येकामध्ये हरीच मला पाहायचा आहे, अशा पद्धतीने घडणारी उपासना, ही सगळी जी काय उपासना जी आहे ती कोणी निर्माण केली आहे? ही उपासनेची सिस्टीम वगैरे हे सगळं काही हरीनीच निर्माण केलेलं आहे. मग हे तीनही जी काय साधनं आहे, ही तीनही साधनं हरी जाणतो. आणि जाणतो म्हणून त्यांनी एक छानपैकी त्याचा एक अभ्यासक्रम तयार करून माझ्या पुढे दिला. तो ज्ञानदेवांनी इथे आपल्या पुढे मांडलेला आहे. तो हरिरूप होण्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याला हरिपाठ असं म्हणतात. आणि हरिपाठात काय आहे? नामच साधन आहे. म्हणजे नामाचा विचार जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा माझ्या लक्षात येत नाही की एक गोष्ट अशी आहे की विचार साधनेमध्ये आत्मानात्म विचार करताना मी त्या अनात्मसृष्टीचा बाध करून आत्म नावाचं तत्व जे आहे ते मी सोहमच्या निमित्ताने भोगायचा प्रयत्न करतो. ही भूमिका आहे, ती विचाराच्या अभ्यासाने येणारी भूमिका आहे. पण इथे काय आहे? नाम साधन पण आहे, नाम साध्य पण आहे. असं त्याचं कारणच आहे की नाम आणि नामी यांच्यात अभेदच आहे. कारण आत्ताच त्या श्री बाबाजी महाराजांनी एका वाक्यात सांगितलं की नाम, नामी आणि मी यांच्यात अद्वैत सत्ता आहे. मग यांच्यात जर का अद्वैत सत्ता असेल तर मग तो अभेद हरिपाठाच्या निमित्ताने मला श्री ज्ञानदेवांना, म्हणजे ज्ञानदेवांना मला सांगायचं आहे. ज्ञानदेव मला सांगतात की तू नामस्मरण कर, सहजच तो हरीचा अभेद आहे, तो तुझ्या अंतःकरणात सिद्ध होतच जाईल. मग तुझं काम काय? तर तुझं काम केवळ नाम घेणं आहे. म्हणजे माझं काम केवळ नामस्मरण करणं आहे. एवढी मोठी नामस्मरणाची महती माझ्या पुढे असताना मी कितीतरी गोष्टी करतो अवघड, त्या करण्याची काही गरज नाहीये. मुख्य विचार काय आहे? चहुवेदी जाणं शाही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरीची गाठी. म्हणजे मुख्य विचार काय आहे की सगळं जे काय आहे ते हरीचंच चिंतन करतायत, ते हरीचंच महत्व वर्णन करतायत. तर मी हरिभक्तीचे असावे सादर, अशी भूमिका मला अंतःकरणात तयार करायला काय हरकत आहे? एकदा पटवून घ्यावं, चांगलं पटवून घ्यावं, आणि पटल्यावर मात्र सोडूच नाही हरिनाम, अशी भूमिका आहे. म्हणून इथे श्री ज्ञानदेव काय म्हणतात की तू हरिनाम घे आणि हरिनामाच्या निमित्ताने हरीला जाण, अशी भूमिका मांडतात. मग हरीची अनेक रूपं आहेत. अनेक रूपं जरी हरीची असली तरी प्रत्येक रूपामागे तो हरिनामाचं तत्व आहे ना, तेच एक आहे. मग अशा रीतीने आपल्या पुढे जरी हरींचा विचार आला तरी आपण अशा पद्धतीने करू शकतो. ब्रह्मरूप हरी, ईश्वरूप हरी, सगुण हरी, ही सगळी हरीची रूपं आहेत. आता ब्रह्मरूप हरी, आनंदरूप होणं, हे जर का ज्ञानलक्षणा भक्तीच्या निमित्ताने ब्रह्मरूप होणं असेल तर आम्ही आमच्या भक्तीच्या भाषेत म्हणतो ब्रह्म हरिरूप होणं, म्हणजे ब्रह्म हरिरूप होणं.
मग पुढे ईश्वर रूप हरी आहे, तो मला सगळं समजावून सांगतो. तो सगुण होतो, तो सगुण होऊन मला सगळं समजावून सांगतो. मग ईश्वर रूप हरीला मला माझी कर्म अर्पण करता येतात. आणि अशा पद्धतीने पुन्हा काय आहे, तुम्ही गारे पुन्हा सर्व गुणगान विठ्ठलाचं करा आणि विठ्ठलाचं गुणगान करता करता विठ्ठल रूपच होऊन जा. कारण विठ्ठल आणि ब्रह्म या दोन गोष्टी वेगळ्या नाहीतच. म्हणून इथे ब्रह्मरूप हरीला जाणायचंय असं जेव्हा बोलण्याची भाषा येते ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये, तो ब्रह्मरूप हरी वेगळेपणाने जाणता येत नाही. आणि आमचा हरी जो आहे ना, तो आम्ही भक्तीच्या निमित्ताने त्याला वेगळेपणानेही जाणतो आणि मग त्याला एकरूप होऊनही जाणतो. आमचा हरी दोन्ही बाजूला फार सुंदर विचार आपल्या पुढे मांडला आहे. म्हणजे इथे काय आहे की त्या ईश्वररूप हरी सगुण हरीला मी भजता भजता एक दिवस मी हरिरूपच होऊन जातो. देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. अशा पद्धतीने हरी शोधावया गेलो, हरीच होऊन गेलो. अशा पद्धतीने मी हरीशी एकरूप होऊन जातो. म्हणजे इथे काय आहे, हे हरीची जी काय रूपं जी माझ्या पुढं आलेली आहेत ती कर्म अर्पण करण्यासाठी. म्हणून ईश्वररूप हरी हा कर्म अर्पण करण्याचा विषय आहे. सगुण हरी हा माझ्या उपासनेचा विषय आहे. वेद त्रिकांडात्मक आहे, ही भूमिका लक्षात घ्या. त्यातलं उपासना कांड जे आहे ना, ते हरीचं जे काय सगुण रूप आहे त्या निमित्ताने आपल्या समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे उपासनाची जी भूमिका आहे, उपासनेची भूमिका आहे ती तिथे पूर्ण होते. तेच ब्रह्म जर हरिरूप होत असेल तर ब्रह्म अनुपास्य आहे, पण हरी मात्र उपास्य आहे. आणि त्या उपास्य हरीची उपासना करून मी हरिरूप होतो, म्हणजे ब्रह्मरूप होतो. हरी आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाहीत, हा आपला सिद्धांत आहे. असं जर का आपण या सर्व गोष्टी केल्या तर हे एका नामामुळे घडतं असं श्री ज्ञानदेव म्हणतात. म्हणून तू नामस्मरण सोडू नको, कारण आपलं सतत पालुपद असणारे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. आणि श्री ज्ञानदेव तरी काय बोलताय, जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. म्हणजे काय आहे, 18 पुराणे हरिसी गाती असं श्री ज्ञानदेव म्हणत असतील तर मग काय आहे, तू काय कर, तू जाणता हो. जाणता हो म्हणजे काय, हरिपाठाच्या निमित्ताने, नामस्मरणाच्या निमित्ताने तू जाणता होईल. आणि मग जाणता झाल्यावर मग समर्थ म्हणतायत ज्यांनी जाणता होऊन राहे. म्हणजे याचा अर्थ तू हरीशी एकरूप होशील असं समर्थ मला सांगतायत. आणि मग मी हरीशी एकरूप झालो की मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. कारण हरी आणि आत्मस्वरूप या दोन गोष्टी वेगळ्याच नाही आहेत. म्हणून तू हरीला जाणताना हरीचं जे नाम आहे त्याचा थोडा विचार कर की हरी कसा आहे. अशा पद्धतीने थोडा विचार केला तर नामरूपात्मक हरी ब्रह्मरूपच आहे असा जर मी विचार केला तर मी माझ्या हरीशी म्हणजे स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून इथे काय आहे, हरीच वंदनीय आहे, उपासनीय आहे आणि कळणे रूप आहे. मला त्या वेदांताशी बोलायचं आहे, कारण या चारही वेदांचं म्हणणं जर का आहे की चहुवेदांची वाक्यचार याचा अर्थ एक साचार. कर्म ही काय आहे, हरी अर्पण करायचंय. उपासना ही सगुण हरीचीच करायची आहे आणि तोच हरी कळणे रूप आहे. तो वेगळेपणाने कळत नाही खऱ्या अर्थाने, हे लक्षात आपल्याला येतं ज्या दिवशी मी हरिरूप होतो. म्हणून इथे सर्वच पूर्वमीमांसक उत्तर मीमांसक सगळे जे काय 18 पुराणे हरीसीच गाती. मी त्यांची पुन्हा यादी वाचत नाही, तर ती हरीचं चिंतन करण्यातच आहे, हरीचं नामस्मरण करण्यातच सगळ्या गोष्टी पूर्तता आहे. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आणि ती भूमिका माझ्या लक्षात आली तर मग पुढचं जे चरण आहे ते मला असं सांगतं, मंथुनी नवनीता पैसे घे आनंदा, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. आता पुन्हा काय म्हणतात, मंथुनी नवनीता. म्हणजे मागील चरणात आपल्याला सांगितलं 18 पुराणे हरिसी गाती या शब्दाचा अर्थ ते हरीचंच गुणगान करतायत. का गुणगान करतायत, कारण हरिभक्ती त्या मानाने सोपी आहे. म्हणून तो हरी मीच आहे असा अनुभव मला आला पाहिजे. ही भूमिका मागच्या याच्यात मांडली. म्हणजेच आपल्या अंतःकरणामध्ये हरिभाव जनी वनी आणि जिथे असेल तिथे जगी अशा पद्धतीने आपला हरिभाव पसरला पाहिजे. म्हणजे भाव शब्दाचे अनेक अर्थ आहेत की अंतःकरणात जी एक स्थिती असते त्याला भाव असंही म्हणतात आणि भाव शब्दाचा अर्थ अस्तित्व असाही म्हणतात. माझ्या अंतःकरणात जर का हरिनामाने हरीचंच अस्तित्व सर्व ठिकाणी आहे, हरीची या दासा हरिदाही दिशा या पद्धतीने हरीचंच अस्तित्व माझ्या अंतःकरणात जर सिद्ध झालं तर अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी.
सहजच बाहेर मी हरी रूप पाहतो या शब्दाचा अर्थ कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ईश्वराची पूजा सहज होते की नाही? ही अपग्रेड ईश्वराची पूजा आहे. म्हणजे ईश्वराची पूजा जी आहे ना ती हळूहळू व्यापक होत गेली पाहिजे. ती हरिनामाने व्यापक होते. म्हणून इथे काय आहे, मंथुनी नवनीता. तू समजून घ्यायचा प्रयत्न कर. पण काय आहे, ती जी काय ब्रह्मदृष्टी आहे म्हणजे हरिदृष्टी आहे ती मला डेव्हलप करावीच लागेल. मग ब्रह्माप्रमाणे श्रीहरी अविनाशी आहे. कारण काय आहे की ब्रह्मच जर का ईश्वर झालं आणि ईश्वरच जर का सगुण झाला तर मग काय आहे, तो सगुण रूप जे आहे ते सुद्धा अविनाशी आहे. हीच भूमिका आहे. आणि त्यानंतर जीव सुद्धा हरिरूप आहे. म्हणून जीव सुद्धा हरीच आहे म्हणजेच अविनाशी आहे हे कळतं. कारण नामरूपात असून सुद्धा नामरूपातीत आहे हरी असं जर का कळलं, तो हरी जर का नामरूपातीत आहे, माया त्याच्या स्वाधीन असल्यामुळे तो नामरूपातीत आहे आणि मी मायेच्या स्वाधीन झाल्यामुळे मी अज्ञान रूपात आहे. मग काय झालं, मी त्या हरीचं चिंतन केलं आणि हरीचं चिंतन केल्याबरोबर मी काय झालो, हरिरूप झालो. मग हरी आणि ब्रह्म पुन्हा आपला सिद्धांत एकरूपच आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, नामरूपातला जो व्यवहार जो आहे तो नामरूपाचा व्यवहार मला सुद्धा मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जातो हे लक्षात ठेवायचे. म्हणून इथे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. म्हणून इथे माझाच हरी सर्वत्र भरलेला आहे हे मला कळून घेतलं पाहिजे. पण काय होतं ते मला कळत नाही ना. मग कळत नाही तर काय आहे, तू काय कर, असं ज्ञानदेवांनी दुसरी बाजू त्याची एक मुख्यत्वाने समजून सांगितली. मग तू काय कर तर ज्ञानदेव मला म्हणतात जरा थोडा या जगाचा विचार कर. आता मला जग मिथ्या आहे हे नाही सांगायचं आहे तुम्हाला, कारण तो मिथ्या आहे जग हे कशासाठी सांगतात, तो ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार आहे. मग मी काय सांगणार, तर मी असं तुम्हाला सांगतो हरिपाठाच्या निमित्ताने की हे जे जग आहे ना हे हरीनेच निर्माण केलेलं आहे. आता हे जग ब्रह्मस्वरूपाच्या सत्तेवर निर्माण झालंय अशी ज्ञानलक्षणा भक्तीची विचारधारा आहे. आणि आमच्या हरिपाठाची विचारधारा जी आहे तोच हरी काय आहे, या जगाचा निर्माण करता आहे. मग तोच जर का निर्माण करता असेल तर तोच हरी कार्यकारण भावाने माझ्या पुढे येतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये चेतन कारणवाद, मग त्या सांख्यांचा जड कारणवाद खंडित करायचा आणि हे जग ईश्वराने निर्माण केलंय असं चेतन कारणवादात बोललं जातं, त्याचा आपण हरिकारणवाद असा एक विषय तयार करू शकतो की हे जग सगळं हरीने निर्माण केलेलं आहे. मग आता कार्यकारण भावाच्या निमित्ताने पाहिलं तर लक्षात येतं जग हे कार्य आहे, त्याचं कारण हरी आहे. मग कार्याचा कारणात समावेश असतो, त्याला उपादान कारणाचा विषय म्हणतात त्या ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये. म्हणून जगामध्ये आमचा हरीच सर्वत्र भरलेला आहे. शेवटच्या चरणाचा अनुभवाचा विचार आहे, भरला गणदाट हरी दिसे. अशा पद्धतीने आपल्याला तो भरला गणदाट हरी दिसे हे जर का मला समजून घ्यायचं असेल तर तू काय कर, त्याच्या अनेक लीला तुझ्या समोर येतील आणि त्या लीलांचा तू विचार कर, त्या चरित्राचा भगवंताच्या विचार कर आणि विचार करून त्यातून तू त्या चरित्र भागाचा विचार थोडासा बाजूला कर आणि ते चरित्र विचार कशासाठी सांगितलेले आहेत ते समजून घे. मंथुनी नवनीता याचा अर्थ ज्याच्यासाठी एखादी गोष्ट सांगितली जाते ती गोष्ट समजून घे, गोष्टीतलं तात्पर्य समजून घे आणि तात्पर्य निश्चय कर. म्हणजे इथे काय आहे, नुसतं श्रवण करू नको. कथांचं श्रवण हे असतं, त्यातून मी काय करायचंय, मंथुनी नवनीता मननाचा विचार इथे आलेला आहे. मग मंथुनी नवनीता याचा अर्थ तू मनन कर. मनन करण्यामध्ये अनुकूल प्रतिकूल भाव संबंध विचार करावा लागतो. जे माझ्या हरिनामाला अनुकूल आहे ते मी स्वीकारायचो आणि जे माझ्या हरिनामाला प्रतिकूल आहे ते मी नाही स्वीकारायचं. उदाहरणार्थ काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे हरिनामा घेण्यात अडथळे आहेत. मग त्याचा अस्वीकार आहे आणि हरिनामाचा स्वीकार आहे. आता हरिनामाचा स्वीकार आहे तो अनुकूल विचार आहे आणि प्रतिकूल विचार आहे तो बाजूला कर. मी म्हणत नाहीये की मिथ्या विचार ठरवून तू बाजूला कर. आज मला बोलायचंय ते केवळ हरीशी बोलायचंय. म्हणून इथे हरिनाम घ्यायचं असेल तर कामक्रोध लोभ मोह मत्सर हे अंतःकरणाचे धर्म आहेत, ते वास्तवात हरीचे धर्म नाही. हरी हा सतत आनंदात आहे आणि मी त्याचा वंशज असेल तर मला सुद्धा आनंदरूप होण्याशिवाय काय पर्याय आहे. म्हणून इथे मला त्या हरीचं तू
नामस्मरणाच्या निमित्ताने हरीचंच मनन कर, भरला घनदाट हरी हाच विचार सतत कर, आणि मग त्या निधिध्यासनातनं तुझी जी कामक क्रोध लोभ मोह दृष्टी निघून जाईल आणि ते हरितत्व मी आहे असा तुला अनुभव येईल. मग त्याला दृष्टांत दिला पाहिजे की नाही? मंथुनी नवनीतामध्ये दृष्टांत सुद्धा आहे की दह्यात जसं लोणी अदृश्य असतं. फार सुंदर विचार इथे मांडलेला आहे. माझ्या अजय गुरूंनी मांडलाय, बाबाजी महाराजांनी सुद्धा तो मांडलाय, माझ्या श्रीगुरूंनी पण मांडलाय की लोणी अदृश्य लोण्यामध्ये म्हणूया तूप अदृश्य असतं किंवा दह्यामध्ये लोणी अदृश्य असतं. तसेच या जगाच्या किंवा हरिकथेच्या निमित्ताने विचार केला पाहिजे की तो अदृश्य रूपाने आपण हरीचंच चिंतन करत असतो. नाम कसं आहे ते शब्दांच्या रूपात सगुण रूप सादर होऊन माझ्या पुढे येतं. म्हणजे इथे काय आहे की त्या नामाचाच विचार जर मला करायचा असेल तर कथा थोड्या तू बाजूला ठेवायला शिक. मुख्य मुद्दा काय आहे? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कारण काय होऊन जातं, त्या कथेचा बळीवार माजतो माझ्या अंतःकरणामध्ये आणि ते तात्पर्य निश्चयानं तो बाजूला राहून जातो. ती कथा काय आहे? ती कथा केवळ तात्पर्य निश्चय समजावून सांगण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे त्या कथेचा विचार, आता कथा शब्दाचा अर्थ गोष्टी असा सुद्धा आहे आणि कथा शब्दाचा अर्थ तत्वविचार असा सुद्धा आहे. मग तो तत्वविचार सुद्धा बाजूला पडला पाहिजे की नाही? समर्थ तेच म्हणतात ना की ज्यावेळी मी ब्रह्मस्वरूप होतो त्यावेळी काय होऊन जातं, सर्व साधनं लुप्त होऊन जातात, म्हणजे गळून पडतात. साध्य होता साधनाचा ठाव नाही. अशा पद्धतीने इथे मात्र काय घडतं की हे जे नामसाधन नावाची जी गोष्ट आहे ती साध्यरूप झाल्यानंतरही ती सहज चालू राहते, पण ती काय होते, आवडीने चालू राहते. अशा पद्धतीने ती आवडी सहज पुढे राहते. म्हणून इथे काय आहे, ती कथा सोडून दे आणि त्या कथेतला हरी मात्र तू सोडू नको. आणि त्या हरीला जर तू धरून ठेवलं तर काय होऊन जातं, हा हरी आनंदाने आपल्याला ते तत्व तू आहेस हे समजावून सांगतो. म्हणून इथे काय आहे, तू तत्वज्ञानाच्या शब्दजाळात म्हणजे कथेच्या शब्दजाळात तू अडकू नकोस. तू खऱ्या अर्थाने आनंदाचा विचार सतत कर, हरिनामाचा गजर कर, हरिनाम सतत घे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मग आणखीन एक विचार तिथे पुढे येतो की नामामुळे माझ्या अंतःकरणातील कुविचारांचा वासनाक्षय होतो. म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये कुविचारांचा वासनाक्षय हा अंतःकरणाचं विश्लेषण करून करावा लागतो. पण जेव्हा मात्र हरिपाठाचा जेव्हा विचार येतो त्यावेळी काय होऊन जातं, अंतःकरणात एका वेळी एकच विषय राहतो. मग एक नामस्मरणच माझ्या अंतःकरणात सिद्ध होत असेल तर माझ्या अंतःकरणात या जगाचे व्यवहार कुठे विशेषत्वाने येणार? सामान्य रूपाने असणं मान्य, पण विशेष रूपाने येणार नाहीत. आणि मग सहजच माझं मन विठ्ठलाकार होईल. म्हणून नामलक्षणात सर्व काही विठ्ठलाचे आहे ही भूमिका स्वीकारावी लागते. पण ती भूमिका अत्यंत अवघड आहे, हे सोपं नाहीये. कारण भक्ती हे तो सुळावरची पोळी करणीकरिता, मुख्य मुद्दा म्हणलाय, अनपार्लमेंटरी शब्द आहे. बोल बोलता वाटे सोपे करणीकरिता अनपार्लमेंटरी शब्द आहे, तो मी बोलत नाही इथे. म्हणजे याचा अर्थ काय, तुकाराम महाराज काय म्हणतात, भक्ती फार सोपी आहे म्हणणारे रामकृष्ण हरी. भक्ती कोणाला सोपी आहे? जो नामस्मरण करतो त्याला सोपी आहे. म्हणून आपण नामस्मरण करीत जावं. आणि नामस्मरण केलं तर मग काय आहे, या जगात सर्वत्र विठ्ठल भाव तयार व्हायला वेळ लागत नाही. म्हणून इथे श्री ज्ञानदेव पुन्हा एकदा म्हणताय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, तू त्यातलं लोणी काढून घे, लोण्याचं तू कर आणि ते खा. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, नाम हेच लोणी रूप आहे, म्हणजे तूप रूप आहे. पण त्या कथा मात्र काय कर, तू बाजूला सोड. याचा अर्थ आपलं चिंतन हे कथारूप चिंतन असता कामा नये. आपलं चिंतन हे तत्वरूप चिंतन असलं पाहिजे. आणि तत्वरूप चिंतन या शब्दाचा अर्थ हरिरूप चिंतन असलं पाहिजे. कारण हरि तत्वच सर्व ठिकाणी भरलेलं आहे. म्हणून अभ्यास करताना सुद्धा आपण अत्यंत काय म्हणूया, टार्गेटेड अभ्यास केला पाहिजे. आणि असा टार्गेटेड अभ्यास जर मी केला तर मी माझ्या आनंदाशी सहज एकरूप होतो, म्हणजेच मी हरिरूप होतो. आता पुढचं जे चरण आहे ते चरण असं सांगतंय, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मना. आता आत्माच हरी झाला, बोलायची वेळ आली, आत्माच हरी झाला, म्हणून हरीच आत्मा आहे आणि आत्माच हरी आहे. अशा पद्धतीने दोन्ही बोला, आत्माच हरी आहे आणि हरीच आत्मा आहे. मग आता तोच हरी आत्मा झाला किंवा आत्मा हरी झाला असेल तर तो जीवशिवात समदृष्टीने व्यापून आहे.
आता शिव शब्दाचा अर्थ ईश्वर आणि जीव शब्दाचा अर्थ व्यष्टी सापेक्षतेने असणारा मी. म्हणजे दोघांमध्येही काय आहे ते ईश्वर तत्व समानत्वाने व्यापून आहे. तोच ईश्वराने मला घडवलं म्हणून तो ईश्वर माझ्यामध्येही आहे, ते ब्रह्मतत्व माझ्याही मध्ये आहे. मग तोच ईश्वर हरिरूपाने माझी अंतःकरणाची काय करतो, पुन्हा त्याच्यावर लक्ष ठेवतो. आणि लक्ष ठेवत असेल तर मग काय आहे, तो ईश्वर समत्वाने व्यापून आहे हे मला कळलं पाहिजे. ईश्वर या शब्दाचा अर्थ आता ब्रह्म असा अर्थ आहे. हरी हा समानत्वाने व्यापून आहे हे मला कळलं पाहिजे. बरं, चिंतन जेव्हा ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये करायची वेळ येते तेव्हा आपण काय म्हणतो, तत्वमसीचं चिंतन मांडताना ते तत्व समानत्वाने सर्वांमध्ये आहे. आणि आमचं हरिपाठाचं म्हणणं काय आहे की ते हरिपाठाचं तत्व जे आहे म्हणजे हरितत्व जे आहे ते हरितत्व समानत्वाने सर्वांमध्ये आहे. मग आता हरिपाठामध्ये महावाक्य चिंतन आहे की नाही. म्हणून आमचे श्री गुरु म्हणजे आजे श्री गुरु श्री शंकर महाराज म्हणतात की एक हरी हात्मा जीव शिव समा हे हरिपाठातलं महावाक्य आहे. फार सुंदर विचार त्यांनी मांडलाय की महावाक्यामध्ये काय आहे की ज्याच्या चिंतनाने थेट जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य सिद्ध होतं. मग तसंच एक हरी आत्मा नामाच्या निमित्ताने हरी मला कळतो आणि तोच नामरूप हरी हा सर्वांमध्ये आहे, जीव शिव समा. तर मग आपल्याला त्याला शोधायचा प्रयत्न का न व्हावा. म्हणून हे हरिपाठाचं चिंतन हे महावाक्य चिंतन आहे हे लक्षात घ्या. म्हणून सगुण हरी आणि निर्गुण हरी अशी जेव्हा बोलायची वेळ येते तो निर्विशेष हरीच काय झाला, सगुण हरी झाला. म्हणजे याचा अर्थ आमचा सगुण हरी सुद्धा निर्विशेष आहे. मग सगुणाची भक्ती केल्यानंतर मला जो आनंद रूपतेचा अनुभव येतो तो निर्विशेष ब्रह्माचाच आहे. ही भूमिका आपल्याला ठरवायला काय हरकत आहे, ठरवायची काय गरज आहे, कारण तो आनंद टिकून राहतोय, दृढ अपरोक्ष होतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये हे सगळे विचार केले ते सगळे विचार जे आहेत ते सगळे विचार एका नामाच्या निमित्ताने आपल्या पुढे येतात. तर मग त्या सगुण हरीचं नाम घेऊन मी जीवन माझं सफल करण्यात काय अडचण आहे. म्हणून तो सगुण हरीचंच नाम घे ही भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे. असा सगुण श्री हरीच जीवशिवात व्याप्त आहे असा निश्चय कर. आणि असा निश्चय करण्यासाठी तू नाम घे, नामाने निष्काम कर्मोपासना सिद्ध होते आणि मग मी अनुक्रमे ज्ञानविचार करून आत्मस्वरूपाशी, आता ज्ञानविचार या शब्दामध्ये नामविचार करून मी माझ्या आनंदाशी मोक्षरूप होतो ही भूमिका आहे. म्हणजे इथे काय आहे की ज्यावेळी ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये उत्पत्ती स्थिती विचार येतो त्यावेळी उपादान कारण त्या ब्रह्मस्वरूपाला देतात किंवा ईश्वराला देतात की ईश्वरच काय आहे, निमित्त उपादान आहे. आणि ब्रह्माचा विचार करायची येते वेळ तेव्हा विवर्त निमित्त उपादान ब्रह्मच आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की हे सगळं जर का हरी झालं असेल तर या सृष्टीचा जो उत्पत्ती स्थिती लय असा जो सगळा विचार आहे तो सगळं घडवून आणण्याचं काम तो ईश्वर करतो. पण मुख्य मुद्दा काय आहे, माया त्याच्या स्वाधीन आहे. म्हणजे वास्तवात काहीच घडत नसतं पण काय आहे कल्पितात हे सगळं घडतं असा ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये विचार मांडला जातो. पण इथे काय आहे, हे सर्व जीवानी केलेले विचार आहेत. कारण हे जीवाच्या बाजूनी हरिरूप होण्यासाठी केले गेलेले विचार आहे. मग आमच्या नामस्मरण भक्तीमध्ये काय आहे, तो विठ्ठल आमचा नियामक आहे. म्हणजे तोच आमचं सगळं भार वाहतो. श्री समर्थ म्हणतात एका ठिकाणी, आम्ही काय करतो अशी भूमिका म्हणले, आमचं रामच सगळं करतो. म्हणजे ही भूमिका आहे. म्हणजे या शब्दामध्ये आमचा भारच तो सगळा वाहत असेल तर मग याचा अर्थ जगणं हे जे काय आहे ते सगळं हरीच्याच निमित्ताने आहे. आणि मरण जे काय आहे शरीराचं असं म्हणूया ते सुद्धा हरीच्या निमित्ताने आहे. असाही विचार जर केला तर जगणं आणि मरणं ह्याच्यामध्ये जे काय नाम आहे ना ते खूप श्रेष्ठ दर्जाचं आहे. जगणं खऱ्या अर्थाने जगणं व्हावं असं वाटत असेल, आनंदरूप होऊन आनंदाचं जीवन जगावं असं जर का वाटत असेल तर हरिनाम घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. म्हणून इथे काय आहे, नियम्य नियामक भाव संबंध हा ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार आहे. पण आमचं सर्व हरीच करतो या पद्धतीने अत्यंत सोप्या भाषेत काही जरी केलं तरी सुद्धा मुख्य विचार काय आहे, एक नामदेव महाराजांचं उदाहरण आहे की नामदेव महाराजांपुढे विठ्ठलांनी राक्षसाचं रूप केलं आणि धारण केलं आणि नामदेव महाराजांना घाबरवायला आले. त्यावेळी नामदेव महाराज सहजच बोलून गेले, अरे विठ्ठला तुला आज हे रूप का घ्यावंसं वाटलं.
म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या राक्षसामध्येही त्यांनी विठ्ठलच पाहिला. इतकं नामस्मरण तगडं असलं पाहिजे. असं जर का नामस्मरण जर असेल तर मग काय विचार मांडला ज्ञानदेवांनी? तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडुकुमारा. म्हणजे हा जो सृजी पाळी संहारी उत्पत्ती स्थिती लय असं जे काय चराचरात बोललं जातं ना, ते काय आहे, अज्ञान गृहीत धरून बोलावं लागतं. आणि अज्ञान गृहीत धरून बोलल्यामुळे हा त्या हरीवर केलेला आरोपित विचार आहे. तो विचार आपण जर हरिनामस्मरण केलं तर तो विचार बाजूला पडतो आणि मग काय होऊन जातं, तो हरीच कसा आहे, सर्वत्र सदा सम आहे. म्हणजे तो जीव शिव समामध्ये आहे, समानतेने सामावलेला आहे. आणि तोच कसा आहे, तो अद्वितीय आहे, तो काही निर्माण झालेला नाही, तो अज अजर अमर आहे. या पद्धतीने हरीचं लक्षण बोलता येतं. हा त्यातला महत्वाचा भाव आहे. म्हणून इथे माझ्यावरील प्रेमामुळे मुख्य विचार काय आहे, ते विठ्ठलाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, निर्व्याज प्रेम आहे. म्हणजे तो काही माझ्याकडनं मागत नाहीये. मागितलं तर माझी जीवदशाच मागतो, यापेक्षा काही मागत नाही. मग असं जे काय निर्व्याज प्रेमाचा जो व्यवहार आहे तो घडण्यासाठी श्री विठ्ठल मला सांगतात की नामाच्या निमित्ताने तू निष्काम उपासना कर. आणि नामाची निमित्ताने तू निष्काम उपासना केली तर तू हरिरूप होशील, हरीच ब्रह्म आहे. अशा पद्धतीने सोपे विचार आपल्या पुढे मांडलेले आहेत. म्हणून हरी नामस्मरणाशिवाय माझ्या याच्यात दुसरा काही व्यवहारच नसावा. अमृतानुभवातही श्री ज्ञानदेव असं म्हणतात की सच्चिदानंद पदत्रय विभागात ते असं म्हणतात की आपल्याला या अज्ञानी लोकांना, जर का आपल्यासारख्या अज्ञानी लोकांना, म्हणजे माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना, मी तुम्हाला अज्ञानी म्हणत नाही समोरच्या श्रोत्यांना, माझ्यासारख्या अज्ञानी लोकांना मला जर का नामस्मरणाने ज्ञानरूपता सिद्ध होत असेल तर ज्ञानदेवांनी ओबीकोट केली की एरवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उणी आनंदे एके केली. म्हणजे ही सच्चिदानंद पदे जी आहेत ती असंच जड दुःख याच्या व्यावृत्तीसाठी सांगितली, पण तिन्हीही उणी आहेत, पण ती एका आनंद रूपतेमध्ये काय होऊन जातात, ती एकरूप होऊन जातात. मग या तीन पदाची आठवणी सगुण याच्यात होते, हरीमध्ये होते, असं पुढे जाऊन श्री नाथ महाराज सांगतात. आणि मग ते काय म्हणतात, सत्पदते ब्रह्म चित्पदती माया आनंदपदी जया म्हणती हरी. मग आनंदपद काय आहे, ते हरिरूप आहे. मग हरिरूप असेल तर सगुण हरीच आनंद रूप आहे. तर मग याचा अर्थ या सच्चिदानंद ब्रह्म अशी जी काय भूमिका ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये बोलली गेली आहे ती या नामरूपात्मक हरीमध्येच विलीन होते. मग तिन्ही पदाची आठवणी जर हरीच्या प्रेमात असेल तर मग हरीचं प्रेम आपल्या पुढे आहे ना सरळ उभं. मग त्याच्यावर प्रेम करा आणि हरीवर प्रेम करा. या शब्दाचा अर्थ तो प्रत्येक सृष्टीत हरीचा आहे. अशा पद्धतीने सृष्टीतल्या प्रत्येक पदार्थांमध्ये हरीला पहा आणि मग पाहता पाहणे गेले दुरी, अशी ती जनाबाईंचं म्हणणं आहे. पाहता पाहणे गेले दुरी, अशा पद्धतीने पाहणं निघून जातं आणि उरतं ते केवळ हरीचं स्वरूप आणि तेच खरं ब्रह्मस्वरूप आहे. ही भूमिका माझ्या लक्षात येते. म्हणजेच याचा अर्थ मी आनंदमय होऊन जातो. या शब्दाचाच अर्थ भक्तीने मला निर्विकल्प स्थिती प्राप्त होते. म्हणजेच याचा अर्थ नामाने मी निर्विकल्प होतो. आणि मग समर्थ म्हणतात ते विभक्त म्हणजे भक्त नव्हे. म्हणजे हीच काय आहे, आठवणी आहे. मी माझ्या सगुणाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा माझ्या लक्षात येतं की मी माझी आठवणी जी आहे ती माझ्या प्रेमाची आठवणी ही सगुण प्रेमात होऊन गेलेली आहे. आणि अशा पद्धतीने सगुण प्रेमात माझी आठवणी होते आणि ती जी आठवणी जी आहे ती मला माझ्या आनंदाकडनं निघून जाते. इथे हे जरा डिस्कनेक्ट झालेलं आहे त्याचा विचार. तर ती तर ती आठवणी जी आहे ना ती मला लक्षात आली पाहिजे. ही सगुण प्रेमाची जी काय भूमिका आहे ना ती मला लक्षात आली तर मी सहज आनंदात आहे. म्हणून इथे ज्ञानदेव सुद्धा एकदा म्हणतात मी न होता भक्ती अन्वय आहे. म्हणजे त्या भक्तीमध्ये मी जर नसेल ना तर अन्वयच आहे. मग मी जर नसेल तर कोण आहे, मग तो हरी आहे. आणि मग हरी मी आहे. म्हणून मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा. असं जर का विचार मी पूर्ण केले तर मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणूनच आपल्याला हरीचं जे काय दर्शन आहे ते मला सहज कळलं पाहिजे. म्हणून इथे काय आहे की तो मला अज्ञानात घालतो. हरी जन्माला घालण्याच्या निमित्ताने माझा
वासनेचा विचार पुढे येतो आणि मग मला तो हरी जन्माला घालतो. मग जन्माला घालतो ते माझ्याच सुखासाठी. अशा पद्धतीने शिवाय तो काय आहे ते हरिदर्शन कसं घ्यावं हेही समजावून सांगतो. म्हणून तोही हरीच आहे. म्हणजे हरीचं कर्तृत्व किती मोठं आहे हे लक्षात घ्या. तो म्हणतो मी तुला कळत नसेल, तो हरी मला श्रीगुरु मला म्हणतो मी जर तुला कळत नसेल तर नामाच्या निमित्ताने तू कळून घेण्याचा प्रयत्न कर. आणि नामाच्या निमित्ताने तू जर कळून घेण्याचा प्रयत्न केला तर तू कशा खऱ्या आनंदाशी एकरूप होशील आणि मग तू खऱ्या अर्थाने एक आनंदाचा ठेवा आहे हे कळून जाईल. ही भूमिका इथं आहे. म्हणून तू दुर्गम साधनांच्या मागे जाऊ नको. म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये तत्वमसी चिंतन विचारधारा वगैरे सगळं खूप आहे. पण त्यांच्या मागे न जाता तू काय कर, त्या पुन्हा योगलक्षणेचा यमनियमांचाही जास्त विचार करू नकोस. तर मग काय तू कर, तू खऱ्या अर्थाने हरिनामामध्ये जा. म्हणजे वाया तू दुर्गमा न घाली मना. म्हणून आपल्याला प्रेम हा जर माझ्या जीवनाचा स्थायी भाव असेल तर मीच माझ्या आनंदाशी एकरूप वाहण्यासाठी हे हरिनामस्मरण करावं, ही भूमिका आहे. आता शेवटचा जो विचार आहे तो ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. आता पाठ शब्दाचे अनेक अर्थ केले. पाठ शब्दाचा एक अर्थ स्तोत्र असा आहे. हरिपाठ स्तोत्र रूप आहे. म्हणजे गेय रूप आहे, स्तोत्र रूप आहे. स्तोत्र ही म्हटली जातात. आणि पाठ शब्दामध्ये हरिनाम पण आहे. इथे पाठ शब्दाचा अर्थ हरिपाठ असा अर्थ आहे. पण हरी शब्द काय होतो त्याच्यामध्ये जर ऍड केला तर तो गेयतेला तिथे एक अडथळा निर्माण होतो. म्हणून पाठ शब्दाने हरी शब्द हा तिथे मागे अदृश्य रूपाने आहे ही भूमिका मांडावी लागते. म्हणून हरी हरी म्हणलं की म्हणजेच हरी हरी म्हणण्यानी हा भूलोकच माझा वैकुंठमय होऊन जातो. हा त्या खऱ्या अभ्यासाचा परिणाम आहे. म्हणून भरला घनदाट हरी दिसे अनुभवाला येतं. तो ह्या श्लोकाचा अनुभवार्थ आहे. आणि तो अनुभवार्थ आपल्याला अनुभवाला आला पाहिजे. कारण भरला घनदाट हरी दिसे ज्ञानदेव त्रिभुवन संचले विठ्ठले गा हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. आणि रीता ठाव या राघवे विण नाही तिन्ही संतांचा एकच अनुभव आहे. आणि तो केवळ हरीला नामस्मरणाच्या निमित्ताने मी हरीला जाणून तो करता येतो. म्हणून भगवंताच्या नामात प्रेम आहे ही भूमिका आहे. कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव. अशा पद्धतीने तो प्रेमभाव आहे. आत्मा म्हणलं की काही कळतच नाही हो मला. म्हणजे आत्मस्वरूप ते अदृश्य आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही. पण आमचा विठ्ठल आहे असं म्हणलं की काय होऊन जातं, ठीक आहे मला त्या विठ्ठलाची मूर्ती माझ्या डोळ्यापुढे येते, रूप येतं, त्याचं नाम येतं आणि त्याच्यातला माझ्यातला अभेद हा सहज समजावून घेता येतो. म्हणजे इथे काय आहे, नामरूप फार छान वाटतं. भजन कीर्तनाचा तो विषय होतो. आत्मस्वरूपाविषयी किती बोललं तरी सुद्धा काय होऊन जातं ते कळून घेण्यासाठी पुन्हा हे नको असलेल्या विचारांचा निचरा करून हवे असलेल्या विचारांची म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे अशी भूमिका तयार करावी लागते आणि मग ते पूर्ण घडतं. म्हणजे इथं कितीतरी सगळ्या गोष्टी दुर्गम साधनांचा विचार करावा लागतो. पण नामाने काय होऊन जातं, या नामाने सहजच सगळ्या गोष्टी घडतात. मग हे नाम एवढं जर का घडवून आणत असेल तर मग श्री नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी नाम शुद्ध चैतन्य निष्काम. मग ते नाम कसं आहे, शुद्ध पण आहे, चैतन्य रूप पण आहे आणि निष्काम पण आहे. म्हणजे एका नामामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी जर का घडत असतील तर मग काय आहे, एक नाम घ्यायला तुला काय हरकत आहे असं श्री ज्ञानदेव मला म्हणतात. म्हणून पुन्हा ज्ञानदेवांचं म्हणणं असं आहे, नाम परब्रह्म वेदार्थी. म्हणजे वेदांनी सुद्धा नाम परब्रह्म रूपच आहे असं म्हटलं आहे. तर तुला आणखीन किती मी काय म्हणूया पुरावे देऊ. पण अशा रीतीने तू पुरावे आता जास्त मागवू नको. तर भरला घनदाट हरी दिसे इथपर्यंत जो विचारभाव आहे तो विचारभाव मला कळला पाहिजे. म्हणून तू हरिपाठ म्हण. हरिपाठाने हाच भूलोक तुझा वैकुंठमय होऊन जाईल आणि या हरिनामानेच भरला घनदाट हरी दिसे हा अनुभव तुला आलेला दिसेल असं श्री ज्ञानदेव मला म्हणतात. आणि मग तो झाल्यानंतर मग आपले तुकाराम महाराज म्हणतात हरी हा जनी वनी आणि पुन्हा जगी असा भाव सहज निर्माण होतो. आणि मग एकच म्हणतात वनपट्टणम एक भाव. जे सगळीकडं आत्मस्वरूप नावाचं तत्व भरलेलं आहे असा जो ज्ञानलक्षणा भक्तीने विचार होतो तोच त्या नामलक्षणा भक्तीने सिद्ध होतो. ही भूमिका श्री ज्ञानदेवांनी या श्लोकाच्या निमित्ताने मांडली. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत्. श्री पांडुरंगाय नमः. हरिओम.